कावेरी, तुझ्या आईची आठवण असलेलं घर ते तसंच राहील, ते तुझंच राहील. विश्वास ठेव माझ्यावर. चालेल. चल आता तुला आपल्या दुसऱ्या ऑफिसमध्ये घेऊन जाते. दुसरं ऑफिस? आणखी वेगळं ऑफिस आहे? अगं हे ऑफिस मोहिते फूड्स आहे, ज्याच्या अंडर माहेरचा चहा हा ब्रँड आपण विकसित केलाय. असं समज की हे कॉर्पोरेट ऑफिस आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या जेव्हा माझ्या मीटिंग्स असतात ना, फक्त तेव्हाच मी इथे येते. एरवी सगळा बिझनेस मी माहेरच्या चहाच्या ऑफिसमधनंच हँडल करते. तिकडे आपलं पॅकेजिंग युनिट सुद्धा आहे आणि तुलाही तिथेच जॉईन व्हायचंय. चल मी तुला दाखवते. बच्चा, मला माहिती होतं माझी बच्चा मला कधीच निराश नाही करणार. आय एम सो हॅपी तू फायनली बिझनेस जॉईन करतेस. मम्मा घाई करू नकोस प्लीज. आणि आता फक्त कुठे बोलणं झालंय आमचं, आणि तेही मी बोलले म्हणून. त्यांनी स्वतःहून काही ऑफर केलेलं नाहीये मला. मग तू काय त्यांच्या बोलावण्याची वाट बघतेस का? अगं तू जा ना ऑफिसला. हे बघ बच्चा, या मोठ्या लोकांचं ना सगळं वेगळंच असतं. त्यांचे खायचे दात वेगळे असतात, दाखवायचे दात वेगळे असतात. ते बोलतात, ते करतात काहीतरी भलतंच. त्यांच्या बोलावण्याची जर वाट बघत बसशील ना तर मग झालं, होशील म्हातारी. मग एवढ्या पैशाचं काय करणार आहेस? मम्मा तू फक्त पैशांचा विचार करतीयस, पण मी हे सगळं त्या राजवर्धनने माझा जो काही अपमान केलाय ना त्याचा रिवेंज घेण्यासाठी करते. खूप जास्त शाणा समजतो ना तो राजवर्धन स्वतःला. त्याचा हाच माज उतरवायचा आहे मला, आणि मला त्याला दाखवून द्यायचंय की तो एकटाच बिझनेस करू शकतो असं नाहीये. मग काय तू त्या रत्नमालाच्या इन्व्हिटेशनची वाट बघतेस का? हे बघ बच्चा, तू तू स्वतःच जा ना ऑफिसला. अगं मम्मा पण असं सडनली कसं जायचं? अगं मी आहे ना, मी सांगते तसं कर. एक काम कर, तू ना शॉपिंगला जा. तिथे ना साड्या घे, आणि साड्या दाखवण्याच्या बहाण्याने ना तू ऑफिसमध्ये जा. त्या रत्नमालाला दाखव ही साडी आवडते का, आवडली नसेल तर मी चेंज करते, ब्ला ब्ला ब्ला. आणि बोलता बोलता ना एखादं असं मध्येच बिझनेससाठी सजेशन द्यायचं. मम्मा म्हणजे तुला कसं कळत नाही ग? हे बघ, तुला ना आता हे छक्के पंजे शिकून घ्यायला हवेत. कोणीतरी दरवाजा उघडेल आणि वाट मोकळी करून देईल असं होणार नाहीये. आपल्याला घुसावं लागणार आहे. यू नो व्हॉट, मला ना माझ्या बच्चाची मोहित्यांच्या ऑफिसमध्ये एक सेपरेट केबिन आहे. हे बघायला इतकं आवडेल माहितीये. आणि त्याच्यावर माझी बच्चा अशी छान क्वीन सारखी बसली. वाव, नाईस. वेलकम टू माहेरचा चहा. सो कावेरी मॅम, ही तुमची बसायची जागा. हा तुमचा पीसी, याचा पासवर्ड इथे बाजूला दिलेला आहे. शिवाय तुमचं ईमेल अकाउंट सुद्धा सेट केलंय. हे काही डॉक्युमेंट्स आहेत, यावर तुमच्या सह्या लागतील. $25,000 एवढा पगार? हो मॅम, तुमच्या पोझिशनला एवढाच पगार मिळतो. मॅम 25,000 पगार आहे तुम्हाला. कमी वाटतोय का? नाही नाही, कमी नाही वाटत आहे. थँक्यू. वेलकम. थँक्यू. हॅलो तात्या. हा बोल बाय. तात्या मला नोकरी मिळाली, माझं जॉईनिंग पण झालं. उत्तम. चला तुझ्या मनासारखं झालं.
आणि तात्या मला पगार किती आहे माहितीये का? किती ग? 25,000. काय? 25,000 पगार आहे? हो तात्या. काय 25,000? लाख का मिळे ना, पण पैसे उधळू नको. धाकट्या बहिणीच्या लग्नासाठी साठव. सावत्र आईने केलेल्या उपकाराची परतफेड कर म्हणाव. तुम्ही गप्प बसाव. तुम्ही मध्ये मध्ये का बोलताय? तात्या भांडू नका. अगं पण आजचा दिवस आनंदाचा आहे की नाही, मग आज भांडू नका. त्यापेक्षा काहीतरी गोडधोड खाऊन घ्या माझ्याकडनं. आणि तात्या मी ना मन लावून नोकरी करणार आहे. आपलं घर विकत घेणार. घर? हो. ते कसं विकत घेणार तू? अहो तात्या, तुम्हाला आठवतंय का आपल्याकडे एक मावशी राहायला आल्या होत्या, म्हणजे मी त्यांना घेऊन आले होते. त्याच या कंपनीच्या मालकीण आहेत, रत्नमाला मोहिते. काय? हो. आई राजवर्धन ये. बस. आपण मॉलमध्ये जे आउटलेट काढणार आहोत ह्या त्याच्या डिझाईन्स आहेत. मला जाऊन त्यांना प्रेझेंटेशन द्यायचं. तू एकदा बघून घे, म्हणजे मी पुढचं सगळं ठरवू शकेन. बघ. अरे हो हो, अरे किती घाईने करतोय हे सगळं. इतक्या वेगाने काम अलीकडे होत नाही माझ्याच्याने, म्हणूनच मी असिस्टंट ठेवली माझ्यासाठी. असिस्टंट? हो, अरे एक पर्सनल असिस्टंट ठेवली. आजपासूनच कामावरती रुजू झाली ती. थांब, तिला पण येऊ दे, म्हणजे ती पण बघेल हे सगळं. तिलाही डिसिजन्स घेता येतील ना. तुझ्याबरोबर तीही काम करेल. एक मिनिट थांब जरा. हॅलो निकिता, आत्ता त्या नवीन मुलीला आपण जे अपॉइंट केलं ना, तिला जर आठ पाठवून दे. बघ अरे, खूप हुशार आहे, आणि जितकी हुशार आहे तितकीच ती सालस. आणि हा ग, ये. तुम्ही काकू? तुम्ही ओळखता एकमेकांना? चांगलंच. चांगलंच ओळखतो म्हणजे? तुम्ही कसं काय एकमेकांना ओळखता दोघं? अगं आधीच्या लग्नात होतं ना या. आधीचं लग्न ज्या इव्हेंट कंपनीने मॅनेज केलं होतं. हा, त्या वैदेहीच्या. करेक्ट. ह्या तिच्याच मैत्रीण आहेत. नाही, ते माहितीये मला, पण त्या लग्नाच्या सोहळ्यात तुम्हा दोघांची ओळख झाली असेल असं खरंच वाटलं नव्हतं मला. यांनी सांगितलं ना आता चांगलंच ओळखतो म्हणून. यांची ना एक स्पेशालिटी आहे. कसली? ह्या मला सतत आडव्या येतात. बहुतेक त्यांनी त्यात स्पेशलायझेशनच केलंय. आधी लग्नात, मग माझ्या गाडी समोर, अँड सी आता माझ्या बिझनेस मध्ये सुद्धा आडव्या आल्यात. एक मिनिट, मी तुम्हाला आडवे येते का तुम्ही मला आडवे येता? सतत इतकं की अगदी गावापर्यंत पाठलाग करत आले माझा. गावात मी तुमचा पाठलाग करत आलो नव्हतो, आणि मला हौस नाहीये तुमच्यासारख्या काकूंच्या मागे मागे यायची. तुम्ही येता जस्ट लाईक कॅट. मावशी सांग ना. एक सेकंड थांबा. अरे भांडू नका प्लीज. राजवर्धन, अरे आपल्या ऑफिसमधला तिचा पहिलाच दिवस आहे. असं बघायचं का पहिल्या दिवशी तिच्याशी? पण तू हिला अपॉइंटच का केलंयस? आणि तुमचं क्वालिफिकेशन आहे का या जॉबसाठी? आहे? हे बघ राज, तिचं क्वालिफिकेशन आहे की नाही, तिचं शिक्षण किती, हे मी पाहून घेईन ना. मी नोकरी दिली ना तिला.
आणि पहिल्याच दिवशी आपल्या ऑफिसमध्ये कोणाला तरी आपण अपॉइंट केलंय, त्यांचं शिक्षण वगैरे काढायचं असतं का? आणि हे बघ, तुला चांगलंच माहिती आहे राजवर्धन, कागदोपत्री मिळणाऱ्या शिक्षणापेक्षा संस्कारांचं शिक्षण मी जास्त महत्वाचं मानते. नेहमीच. डिग्री मिळवता येईल, पण संस्कारांचं शिक्षण कुठल्याही विद्यापीठात घेता येत नाही. ते सोनं शोधावं लागतं आणि मला ते सापडलंय. बरं कावेरी, आपण ना आपल्या माहेरच्या चहाचा एक नवा आउटलेट सुरू करतोय एका मॉलमध्ये. तर त्याची डिझाईन्स आणलेत राजवर्धन सरांनी, जरा बघून घे ती. राज, दाखव तिला ती डिझाईन्स. अरे ती माझी पर्सनल असिस्टंट असणार आहे, ती असणार या प्रोजेक्टवर. प्लीज. नीट बघून घ्या कावेरी, आणि जे काही तुला वाटतंय ते सांग त्या डिझाईन्स बद्दल. कसं वाटलं तुला? ठीक आहे. अगं नुसतं ठीक आहे नको म्हणूस, तुला काय वाटतंय? हे बघ, तुला जे काही वाटतंय ना बिनदिक्कत सांग. खरं सांगू, यात जे अंगण आहे ना, त्या अंगणात रांगोळी असती तर, किंवा दारावर तोरण असतं तर जास्त छान वाटलं असतं ना. यात ज्या बैठका वापरल्यात ना त्या पाश्चिमात्य आहेत. आपण जर भारतीय बैठका वापरल्या तर जास्त आपलेपणा वाटेल ना. म्हणजे आपलं माहेरचा चहाचा आउटलेट आहे ना, लोकांना कसं आल्यानंतर आपलेपणा वाटला पाहिजे, आपल्या घरी गेल्यासारखं वाटलं पाहिजे. भिंतीवरची जी पेंटिंग्स आहेत ना, ती भारतीय संस्कृती दाखवणारी पेंटिंग्स दाखवली, आणि चहा हा मगपेक्षा कब्बशीतून प्याला तर जास्त छान वाटतो, लोकांना आवडेल. गुड. राजवर्धन, तुला कळलं ना काय चेंजेस करायचे डिझाईन मध्ये ते? हाय, काय बोलतेयस तू? हे आउटलेट मॉल मध्ये असणार आहे. तिथला क्राऊड वेगळा आहे. तिथे रांगोळ्या कसल्या काढायला सांगतेस तू? हो, मग तुझ्या त्या वेगळ्या क्राऊडसाठी आपण आपल्या व्यवसायाचा गाभा बदलून टाकायचा. तसं केलं तर माहेरच्या चहामध्ये आणि बाकीच्या इतर चहा कॉफीच्या आउटलेट्स मध्ये काय फरक असणार आहे? हे बघ, माहेरचा चहा जगाच्या पाठीवर कुठेही गेला, अगदी 7 समुद्र पलीकडे गेला, तरी स्वतःची संस्कृती, स्वतःचं वेगळेपण नेहमीच जपून ठेवणारे ही काळ्या दगडावरची रेघ. हा, आता त्या मॉलमध्ये जर आपल्याला माहेरच्या चहाचं वेगळेपण जपता येणार नसेल आणि हे सगळे चेंजेस करणं जर प्रॉब्लेमॅटिक होणार असेल तर मग आपण नको उघडूया का आउटलेट? हे काय वाटतं तुला?
ठीक आहे, मी करतो डिझाईन्समध्ये चेंज. कावेरी, राजवर्धनने आत्ता अपमान केला तुझा. सॉरी. नाही, त्याची काहीच गरज नाही. मी काय त्यांना आज ओळखत नाही. ते नेहमी माझा अपमान करतात आणि सॉरी न म्हणता निघून जातात. पण तरी त्यांना माफ करायची सवय झाली आहे मला आता. बरं, एक प्रॉमिस हवे मला तुझ्याकडनं. म्हणजे बघ, इथे ऑफिसमध्ये बाकीच्यांच्या समोर तू मला मावशी म्हणायचं नाहीस, मॅडम म्हणायचंस. नाही म्हणजे तू मावशी म्हटलेलं मला खूप आवडतं, खूप गोड वाटतं. पण माझं काही कारण आहे म्हणून. आणि आपली ओळख आहे, मैत्री आहे, हे कोणालाही कळू द्यायचं नाहीस. करशील ना असं? हो, पण असं का? मी तुला सांगेन वेळ आल्यावर. ठीक आहे मावशी. मॅडम. पण जेव्हा आपण दोघीच असू तेव्हा तू मला मावशी म्हणू शकतेस. चालेल. आणि एक विचारायचं होतं, माझं जॉईनिंग झालंय, मला डेस्क मिळालाय, पण मी काम काय करायचंय? आत्ता गेलंच तेच. म्हणजे असं बघ कावेरी, हे जे माहेरच्या चहाचं ऑफिस आहे ना, ते तुझं घर आहे असं तू समज. मग तुझं घर कसं असावं असं जसं तुला वाटतं तसं हे ऑफिस करणं, हेच तुझं काम आहे. हे बघ, तू हळूहळू गोष्टी सुचवत जा. तू जे सुचवशील त्याला माझा होकार असेल. पण हळूहळू आपण बदल घडवून आणू. हळूहळू तू सांगत जा आणि जसं तुला वाटतंय त्याप्रमाणे बदल घडवून आणणं, हेही तुझं काम. मी एक काम करू का, मी बच्चू मामाला देते तुझ्या बरोबर राहायला, म्हणजे तुला खूप कम्फर्टेबल वाटेल. ठीक आहे मावशी. मॅडम येते. हॅलो. हेलो, हाँ वैदेही, मला नोकरी मिळाली. क्या बात है मेरी जान, ये तो होना ही था. आणि पगार किती आहे माहितीये का? 25,000. काय हो. काऊ, तू डिरेक्ट सिक्सरच मारलास यार. ट्रेनी असून एवढा कमाल पगार. वा रे मेरी शेरनी. बरं मग तुझ्या त्या खडूस राजवर्धनला थँक्स म्हटलंस की नाही? का? त्याला कशाला थँक्स म्हणू मी? मी तर अजिबात बोलणार सुद्धा नाहीये त्यांच्याशी गरज नसताना. कावेरी, तुला काही मदत हवी आहे का? म्हणून ताईने पाठवलंय मला. वैदेही, मी तुला नंतर फोन करते. बाय 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 बाय. मग माझा एक अशी काय ही, ज्याने जॉब दिला त्याला थँक्स सुद्धा म्हणायचं नाहीये हिला. काय विचार करेल तो? मी तुम्हाला एक लिस्ट देते, हां. ती फक्त आणा. आंब्याची पानं, झेंडूची फुलं, रांगोळी. रांगोळीचे फक्त 4 रंग आणले तरी चालतील. म्हणजे जांभळा नाही मिळाला ना तर मोरपिशी आणा. फटाके पण आणू? फटाके? हा, मी दिवाळी साजरी करतोय ना आपण. नाही, पण दिवाळीला उशीर आहे अजून. मग आज कुठला वेगळा सण आहे का? काय ना, मी तारखांचा खूप गोंधळ घालतो. मी काही विसरत असेल तर सांग मला. नाही नाही, कुठलाही सण नाहीये, ही आपली संस्कृती आहे. आणि विषय असा आहे ना की फक्त सण असले की संस्कृती जोपासली पाहिजे असं नसतं ना. संस्कृती कशी आपल्या रोजच्या जगण्यात झळकली पाहिजे. त्यात जर सण आले तर मग ते साजरे करता यायला हवे.
नाहीतर मग फक्त सण असताना सांस्कृतिक आणि इतर वेळी आधुनिक असं नसतं ना. अरे वा, कमाल आहे हा. काही क्षण असं मला वाटलं ना की ताईच समोर बोलते माझ्याशी. यार ती काकू कुठून आली इथे? निकिता, यस सर. त्या काकूला इथे रिक्रूट कोणी केलं आणि तिचा इथे इंटरव्ह्यू झाल्याचं मला कोणी इन्फॉर्म का नाही केलं? सॉरी सर, पण रत्नमाला मॅमनी त्यांचा टेलिफोनिक इंटरव्ह्यू घेतला. मॅम म्हणाल्या की कामाचा लोड वाढतोय, मला हाताखाली अर्जंट एक माणूस हवा आहे. आणि रत्नमाला मॅमनी त्यांना रिक्रूट केलं. आम्हाला कोणाला काही आयडिया नव्हती सर. प्लीज गो गो गो. येस सर. बच्चा चल चल लवकर. बच्चा चल ना लवकर. अगं ऊन वाढलं तर प्रॉब्लेम होईल. तुला माहितीये ना माझी स्किन किती टॅन होते ते. मम्मा पुन्हा एकदा विचार कर, आत्ताच जायला हवं का? हो य चल चल जाऊया. आणि हो, आपण ना 4 चांगल्या भारीतल्या साड्या घेऊया. 4? एक त्या रत्नमालासाठी, 2 चांगल्या तुझ्यासाठी आणि एक माझ्यासाठी. बरं ठीक आहे, थांब जरा, आदित्यला कळवू दे. कळ. हो, शिफ्ट संपल्यावर भेट मला. बोला मॅडम. आधी मम्मा आलीये, तर मी आणि मम्मा जरा शॉपिंगला जातोय. शॉपिंग? हा, म्हणजे काही खास नाही, जरा साड्या वगैरे घेऊन येते. साड्या? अगं सानिया, आत्ताच तर लग्नाची एवढी शॉपिंग झाली, परत शॉपिंग करतेस? आधी प्रॉब्लेम काय आहे? नाही, प्रॉब्लेम काही नाहीये. कर, मस्त शॉपिंग कर. बेटर. बाय. काय ग, काय म्हणाला आदित्य? शॉपिंगला जाऊ नको म्हणतोय का? ओके, डोंट वरी, पैसे मी देते, पण आपण शॉपिंगला जायचंच. त्या रत्नमालाला ना एक साडी देऊन खुश करायचं. हे बघ बच्चा, आता हजारोंचं शॉपिंग आपल्याला करोडोंचा फायदा करून देणार आहे. आणि ऐक ऐक, त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर जेवण झालं का, चहा पाणी झालं का, असल्या फालतू गोष्टींवर चर्चा नाही करायची. बिझनेस संदर्भात जास्तीत जास्त बोलायचं. फॉर एक्झाम्पल, तुमचे आउटलेट्स कुठे कुठे आहेत, बिझनेसचा पॅटर्न कसा आहे, मी तिथे असते तर मी काय केलं असतं, एटसेट्रा एटसेट्रा. त्यांना तुझ्यातलं टॅलेंट हे कळलं पाहिजे. कळतंय का मी काय बोलतेय? एकदा का तुझ्यातलं टॅलेंट त्यांना कळलं ना, तर ती रत्नमाला आपणहून तोरण बांधेल आणि ऑफिस समोर रांगोळी काढून तुझं स्वागत करेल की नाही बघच. अरे बोलत काय बसले, चल चल चल, शॉपिंगला जायला लेट होतो. हॅलो. हॅलो सर, थँक्यू सो मच. फॉर व्हॉट? अहो सर, तुम्ही कावेरीला जॉब दिलात त्यासाठी. मला आत्ताच कावेरीचा फोन आला होता. ती म्हणाली तुम्ही तुमच्या कंपनीत तिला जॉब दिला. सो थँक्यू सो मच. आणि रादर मी सकाळी त्यासाठीच फोन केला होता. मला सॉरी म्हणायचं होतं, बट तुम्ही अचानक फोन कट केलात, मग मला काही कळलं नाही. एक मिनिट. तो फोन मी रिसीव्ह केला नव्हता, माझ्या बहिणीने केला होता. मला तर माहीतही नव्हतं त्या काकू इथे जॉईन होणार आहेत. मला जर माहीत असतं ना तर. आणि हो, हा जॉब मी त्यांना ऑफर केला नाही, माझ्या आईने ऑफर केला. हो सर, पण मी. हॅलो हॅलो. यार, काय प्रॉब्लेम आहे याचा?
मस्त एकदम. वाव, खूप छान काढली आहे रांगोळी. छान आहे ना. मी पटकन मॅडमना बोलवते. बोलवायला कशाला पाहिजे? मी पटकन फोटो काढते आणि मॅडमना पाठवते. नको नको नको, फोटो नको काढूस. कारण विषय असा आहे की फोटोत बघणं आणि प्रत्यक्षात बघणं यात खूप अंतर असतं. फोटोत ना रंग फिके दिसतात आणि तसंही मला त्यांची प्रत्यक्षातली रिॲक्शन बघायला नाही मिळणार ना. मग आलेच मी. मस्त आहे ना रांगोळी. साडी छान आहे ना. मस्त कलर मिळाला. या 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 या. या 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 ही ही मुलगी, ही तर माझ्या लग्नात होती, पण ही इथे काय करतेय? ही कुठून आली इथे? सानियाच्या लग्नात शहाणपणा केल्यापासून इथे चिकटली की काय? आय एम सॉरी, सो सॉरी. मला माहीतच नव्हतं ही रांगोळी आहे. मला वाटलं स्टिकर आहे रांगोळीचा. एक्स्ट्रीमली सॉरी. हो ना, म्हणजे आजकाल रांगोळीचे स्टिकर्सच असतात ना. अशी ऑफिसच्या दारासमोर कोण रांगोळी काढतं नाही का? बाकीचे लोक काढत नसतील कदाचित. आपल्या ऑफिसच्या दारात रांगोळी काढली जाते. आणि सुवर्णाताई, तुम्ही इथे कशा काय? अहो, त्याचं काय झालं, आम्ही शॉपिंगला गेलो होतो ना, तर हिच्यासाठी पण एक साडी घेतली. तर हिचं आपलं सुरूच, काकींसाठी साडी घेऊया, काकींसाठी साडी घेऊया. मग काय, घेतली तुमच्यासाठी पण एक साडी. मग जाता जाता म्हटलं ऑफिस जवळच आहे, तर साडी दाखवूनच जाऊया ना. म्हणजे नसेल आवडली तर लगेच बदलता येईल. हो, एकतर साडी कशाला घ्यायची आणि उगीच इथे यायची का तसदी घेतली तुम्ही? मी घरी बघितली असते ना. अहो, तसदी काय हो, आता व्याही म्हटलं की एवढं आलंच. पण ती साडी मात्र नक्की बघा हा. नाही म्हणजे आमच्या सानूला तुमच्या आवडीनिवडी कळायला थोडा वेळ लागेल, पण तिला मात्र तुमचं खूप कौतुक आहे हा. सारखं आपलं काकी 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 सुरूच. मम्मा, मम्मा राहू दे ना, बस. खरंच सॉरी हा. म्हणजे माझ्या काही हरकत नाही, मी करते नीट. हो, पण सानियामुळे विस्कटली ना रांगोळी. मग सानिया काढेल ना. मी हो अगं, काय ना सुवर्णाताई, माहेरचा चहाचं ऑफिस म्हणजे आमचं घरच आहे. आणि इथे काम करणारे सगळे सदस्य, सगळे सहकारी आमचं कुटुंब आहे. आता आपल्या कुटुंबातल्या कोणाच्या तरी हातून काहीतरी बिघडलं तर आपण त्याला मदत करतो की नाही? तसंच आहे, हो की नाही सुवर्णाताई? हा, हो ना, अगदी बरोबर आहे तुमचं. हा. काकी, पण मला रांगोळी काढता नाही येत. अगं मग त्यात काय झालं? कावेरी शिकवेल ना तुला. शिकवशील का गं? हो, शिकवेन ना, मला आवडेल शिकवायला. या ना, या. बरोबर आहे ना सुवर्णाताई? हो, बरोबर आहे. या, बसा. ही अशी चिमटीत पकडायची, हा, असं काढायचं.
सानिया, छान काढा रांगोळी. हो. हे काय आहे सगळं? त्याचं काय झालं, सानियाकडून चुकून रांगोळी विस्कटली गेली. त्याच्यामुळे रत्नमाला मॅडमने तिला रांगोळी काढायला सांगितलंय. गुड. काकू, जॉबसाठी तुमच्याकडे काय कॅलिबर आहे मला माहित नाही. हा, पण लोकांना त्यांची जागा दाखवून देण्याचा कॅलिबर नक्कीच आहे तुमची. आणि त्यासाठी तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. राज, एक्सक्यूज मी. राज, हे काय आहे रत्नमाला मॅडम? तुमचा मुलगा तुमच्या ऑफिसच्या दारात तुमच्या सुनेचं इन्सल्ट करतो, तरी तुम्ही त्याला एका शब्दाने थांबवलं नाहीत. साधा सॉरी सुद्धा म्हणायला थांबवलं नाहीत तुम्ही. हा, असा इन्सल्ट करून द्यायला मी माझ्या मुलीला तुमच्या घरी लग्न करून दिलंय का? सानिया उठ, चल उठ ग, चल उठ, चल. रांगोळ्या काढत बसली इथे. मम्मा, अगं चल चल. राजवर्धन, नाही तो बोलला ते बोलला, पण त्याआधी त्या रत्नमालाबाईंनी जमिनीवर हिला बसवलं रांगोळी काढायला. ऑफिसच्या दारासमोर कोण बसवतं आपल्या सुनेला असं रांगोळी काढायला? त्याच्यासाठी नाही MBA केलं माझ्या सानियाने. नाही, हाताखाली एवढा स्टाफ आहे तरी हिला जमिनीवर बसवलं. नाही, बसवलं ते बसवलं, पण तो राजवर्धन काय म्हणाला माहितीये का? यांची हीच जागा आहे, हीच जागा आहे. बस बस झालं आता. सगळं सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे. अरे, सून झाली म्हणून काय झालं? तुम्ही तिच्याकडून काहीही करून घ्याल, काहीही बोलाल. माझ्या मुलीचा असा इन्सल्ट झालेला निदान मी तरी खपवून घेणार नाही. क्लिअर सांगते, परत माझ्या मुलीचा जर का असा इन्सल्ट झाला ना, तर मी तिला माहेरी घेऊन जाईन कायमची. आणि मग जगाला ओरडून सांगेन, संस्कृतीचा डंका मिरवणारे मोहिते माझ्या मुलीला घरात कसं वागवतायत ते. अहो सुवर्णाताई, कमाल आहे राजवर्धनजी. कळलं ना आता कसा आहे तुमचा राजवर्धन? तुम्हाला येत असतो सतत त्याचा पुळका, सतत सतत आपल्याला आपली जागा दाखवत असतो. म्हणून सांगते, निदान आता तरी आपली स्वतःची जागा निर्माण करा इथे. काय मग, कसं होतं आजचं सरप्राईज? कसा गेला आजचा पहिला दिवस? काय सांगू कसा गेला.
पहिल्याच दिवशी माझ्यामुळे घोळ झाला. आता काय? सांगू काय घोळ झाला? हो म्हणजे? मी ना ऑफिसच्या बाहेर रांगोळी काढली होती आणि सानिया नेमकी चुकून त्या रांगोळीवरून चालत गेली ग. मग राजवर्धनने त्यावर टोमणा मारला आणि एवढा वाद झाला इतका की सानियाची आई तिला हाताला धरून ओढत घेऊन गेली. वाईट या गोष्टीचं वाटतंय ना की माझ्यामुळे त्यांच्या घरात वाद झाला. एक मिनिट, ह्यात तू कुठून आलीस? त्याने कमेंट पास केली म्हणून झालं ना? तुझा काय दोष आहे ह्याच्यात? आणि जाऊ दे ना, माणूसच वाईट आहे. कधी धड बोलतो कधी नाही बोलत. वैदेही, हे तू बोलतेस? कालचे मतलई वारे आजचे खारे वारे कसे काय झाले? काय म्हणाली? कुठले वारे? तूच म्हणत होतीस ना तो छान आहे, जरा त्याला थँक्यू म्हण, त्याच्याशी नीट बोल, असं कर तसं कर, आणि आज तूच त्याच्याबद्दल वाईट बोलतेस. जाऊ दे ना, त्याच्याबद्दल बोलण्यात काही पॉइंट नाहीये. मी झोपते. झोपते? पाणी घेतलंयस का? नकोय मला. जा. नंतर तहान लागली ना की तशीच झोपतेस, आणायचा कंटाळा करतेस. आणते मी, थांब. राज, हाय. सॉरी, मी दुपारी नीट बोललो नाही. ओके. रागावलात का? नाही. रिप्लाय मधून वाटत नाहीये तसं. मी कशाला रागवू? आणि मी तुमच्यावर रागवू शकीन एवढा हक्क आहे का मला? सॉरी, खरंच सॉरी. ठीक आहे, दुपारी मी नीट बोललो नाही म्हणून माझ्याकडून एक कॉफीची ट्रीट. अरे, मला तुमच्या हाताखाली काय ते काम द्या. मी नाही त्या बोक्याबरोबर काम करणार. काऊ, असं टोकाचं बोलू नये अगं. आणि काय हरकत आहे त्याच्या हाताखाली काम करायला? का काही वाईट नाही आहे तो. आणि काऊ, माणसं ना बदलतात अगं. असेल त्याचा काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम म्हणून असा वागत असेल. मग असं जज करू नये कोणाला. वैदेही, तू ना तुझं एक मत ठरव आधी. सारखी अशी तळ्यात मळ्यात नको खेळत राहूस. आत्ता त्याच्याबद्दल तू काय काय वाईट बोलत होतीस आणि आत्ता मी पाणी घेऊन येईपर्यंत तुझं मत बदललं. बरी आहेस ना तू? मग अगं माझ्यावरनच बघ ना तू. मी बदलले तसं जग बदलू शकतं नाही का? देवा, काय करायचं हिचं?
ते काय करायचं ना मी माझं माझं बघीन. तू तुझ्या कामावर फोकस कर. गुड नाईट. गुड नाईट. राज, थोडंसं बोलायचं होतं तुझ्याशी. नेहमीच पुन्हा बोल ना. राज, बोल. राज, आज ऑफिसमध्ये तू सानियाशी जे काही वागलास, तिला जे काही बोललास, ते मला अजिबात आवडलं नाहीये. अरे, आपल्या घरची सून आहे ती, या घरची लक्ष्मी आहे. तिचा असा अपमान करणं योग्य आहे? राज, मला सांग, किती वेळा तुझ्या वतीने मी तिची माफी मागायची? माफी मागायचं सोड. ती आपल्या घरची सून आहे, लक्ष्मी आहे. तिचा सन्मान करणं ही आपली नुसती जबाबदारी नाही तर कर्तव्य आहे. मला माहिती आहे राज, माझ्या बोलण्याचा तुला कंटाळा येतो. माणसाला जोडून ठेवण्यात तुला अजिबात रस नाहीये. ठीक आहे. अरे, पण जोडायचं नाही म्हणून तोडणं कितपत योग्य याचा विचार केलायस का तू? हे बघ राज, मोहित त्यांच्या घरची सून, आदित्याची बायको आणि तुझी वहिनी म्हणून तू सानियाचा नेहमीच सन्मान करायचास. तिचा पुन्हा असा केलेला अपमान मी अजिबात खपवून घेणार नाही. ठीक आहे, नकोच खपवून घेऊस. आई, तुझ्या लक्षात येत आहे का, आज मोहित यांच्या सुनेनेच रांगोळी पायाखाली तुडवली. तुझी संस्कृती, तुझ्या परंपरा तुझ्या सुनेला जपता नाही आल्या. आणि तू म्हणतेस की आपल्या आउटलेट्सच्या बाहेर रांगोळ्या घातल्या पाहिजे. आज रांगोळीवर तुझ्या सुनेने पाय दिले, उद्या कस्टमर्स पाय देतील. म्हणजे रोज आपणच आपली संस्कृती लोकांना पायाखाली तोडवण्याचा चान्स द्यायचा. हा, कमाल आहे. तुझ्या सो कॉल्ड उत्तराधिकाऱ्याला इतका छोटा प्रॉब्लेम कळला नाही. स्ट्रेंज. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग मॅडम. अहो, तुम्ही काय सलाम करताय? मोठे आहात तुम्ही माझ्यापेक्षा. अहो, असं कसं मॅडम, हे तर माझं कामच आहे. इथे येणारा प्रत्येक माणूस हा माझ्यापेक्षा मोठाच असतो. बरं, तुम्ही इथे का बसलाय? किती उकडतंय. दाराच्या आत बसायचं ना. या आत एसी आहे. नाही नाही मॅडम, माझी हीच जागा आहे. अहो, येणाऱ्या माणसाला आत सोडायचं की नाही हे मी आतमध्ये बसून कसं ठरवणार आहे? एक मिनिट. हा, या बाहेर जरा गेट जवळ ये ना. मॅडम, माझं काही चुकलं का? नाही नाही, काही चूक झाली नाही तुमची. फक्त मी सांगते ना तसं करा. येस मॅम. नेहा, मला ना एक पंखा, 1 किलो गुळ, गुलाब पाणी आणि पाण्याच्या काही बाटल्या आणून दे. ओके, ठीक आहे. चला, मी निघते ऑफिसला जायला, उशीर होईल. काकी, काकी, थोडं बोलायचं होतं. बोल ना.
काल जे काही घडलं त्याच्यासाठी खरंच सॉरी. म्हणजे मलाच लक्ष द्यायला हवं होतं, पण खरं सांगते चुकून माझा पाय रांगोळीवर पडला आणि रांगोळी पुसली गेली. खरंच सॉरी. अगं सानिया, असं काय करतेस माहितीये ना मला. तू मुद्दाम नाही केलंस, चुकून झालं तुझ्याकडून, ठीक आहे ना. पण तरीही राजवर्धनची चूक आहे, त्याने तुला असं बोलायला नको होतं. नाही का की बरोबरच आहे त्यांचं. हीच जागा आहे माझी या घरातली. सानिया, तू तू प्लीज असं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. नाही नाही काकी, खरंच आहे त्यांचं. बघा ना, आता संस्कृती परंपरेचं महत्वही माहित नाहीये मला. तुम्ही ज्या निष्ठेने माहेरच्या चहाची संस्कृती परंपरा जपता, ती निष्ठा तर सोडाच, त्या संस्कृतीची ओळखही माझ्या जाणीवेत नाही. बट आय प्रॉमिस काकी, मी हे सगळं सगळं शिकेन. खरंच मला आपल्या माहेरच्या चहाची संस्कृती परंपरा सांभाळायला खूप आवडेल आणि मी रेडी आहे त्याच्यासाठी. मला कळले की ह्या सगळ्या गोष्टी किती इम्पॉर्टंट आहेत आणि मला ह्या शिकाव्याच लागतील. तुमच्यासारखी संस्कृती मीही सांभाळून टाकते. हे बघ बाळा, संस्कृती सांभाळायची नसते, जोपासायची असते. मग संस्कृतीच आपल्याला सांभाळते, समृद्ध करते. पण माझी खात्री आहे तू हे सगळं शिकशील, कारण तुला इच्छा आहे ना शिकण्याची. एकदा इच्छा असली ना माणसाला, मग काही अवघड नसतं. मग ऑल द बेस्ट. येते हा. बाय. शिकण्याचं सोडाच. नाव जस्ट वेट अँड वॉच. आता मी तुम्हाला कायमचा धडा शिकवणार आहे. हा बोल बच्चा. मम्मा, तुझ्या ओळखीचे PR आहेत ना? PR? त्यांची हेल्प लागणार आहे मला. एक न्यूज व्हायरल करायची. न्यूज? कसली न्यूज? वेल, राजवर्धन आणि माझी. व्हॉट? कोणाशी बोलते ही नक्की? काहीच ऐकू येत नाही. या साईडला ठेवा, थोडा इकडे फिरवा. इकडे फिरवा. हा हा, बस बस बस, बरोबर. हा. मॅडम, कशाला पंखा? अहो काका, असू द्या. असं समजा की येणाऱ्या पाहुण्यांसाठी ठेवलाय, म्हणजे ते येऊन तुमच्याशी बोलतील ना, तेव्हा तुम्हालाही वारा लागेल, हो की नाही? हो हो, हा मग चालेल. बरं काका, अजून एक काम करायचंय. दे. येणाऱ्या पाहुण्यांवर हे गुलाब पाणी शिंपडायचं. गुलाब पाणी? याने काय होणार आहे? याने काय होईल? गुलाब पाणी शिंपडल्यामुळे येणाऱ्या पाहुण्याला प्रसन्न वाटेल. येणाऱ्या पाहुण्याचं दारात स्वागत कसं केलं जातं त्यावर ठरतं की तो पाहुणा आपल्याशी मोकळेपणाने वागणार आहे का हातच राखून ठेवणार आहे. तुम्ही जर त्याचं असं स्वागत केलं ना, तर त्याची जी प्रसन्नता असेल ती आपल्याला कामात पण उपयोगी पडेल. हो हो, चालेल चालेल. चला. बऱ्याच दिवसांनी चांगलं काम केल्यासारखं वाटतंय. गुलाब पाणी, वा वा. मॅम, या गुळाचं काय करू? आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आणि पाहुण्याच्या हातावर यातला एक गुळाचा खडा ठेवायचा आणि पाणी द्यायचं. गुळ पाणी?
नेहा, अगं विषय असा आहे की लोक उन्हातून येतात ना, थकवा येतो, दमलेले असतात. गुळामुळे काय होतं, त्यांना ऊर्जा मिळते, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं, हिमोग्लोबिन वाढतं, पचनशक्ती सुद्धा सुधारते. म्हणून जुन्या काळी रीत होती, आलेल्या पाहुण्याच्या हातावर गुळाचा खडा ठेवायचा आणि त्याला पाणी द्यायचं. वाव, हे कसलं भारी आहे ना, समथिंग डिफरंट. मी नक्की फॉलो करेन. तू आधी यातला गुळाचा खडा घे थोडा. तू पण उन्हातून आली आहेस ना. मॅडम नमस्कार. गुड मॉर्निंग. मॅडम जरा थांबा ना. हे काय नवीन? हे कावेरी ताईंनी सांगितलंय, येणाऱ्या पाहुण्याच्या अंगावरती गुलाब पाणी शिंपडल्यावरती त्याला प्रसन्न वाटेल. काय येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत कसं होतं यावर ठरतं ना, की तो घरात आल्यावरती आपल्याशी मनमोकळेपणाने वागणार आहे की हात राखून ठेवणार आहे. त्यामुळे त्याचं असं स्वागत केलं की तो प्रसन्न होऊन आतमध्ये येतो आणि ती प्रसन्नता त्याच्या कामात दिसते. हेही कावेरी ताईंनीच सांगितलंय. छान. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. मॅडम एक मिनिट. मॅम हे घ्या. हे काय नवीन? अहो मॅडम, हे आपल्या कावेरी मॅडमने सुरू केलंय. कसं आहे ना, आपल्या संस्कृतीमध्येच आहे ना, आलेल्या पाहुण्यांना गुळाने पाणी द्यायचं. मॅडम गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. माझा फोन राहिला होता इथे. खरंच तू हे जे काय सगळं केलंयस ना, त्यामुळे आजची सकाळ खूप प्रसन्न झाली. तुझ्या येण्यामुळे माझ्या माहेरच्या चहाला खरंच माहेरचं रूप आलंय. अहो पण मी विशेष असं काहीच केलं नाही. मुळात विषय असा आहे की उन्हातून आल्यावर गुळ खाल्ल्यामुळे ऊर्जा मिळते, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. असं ना, गुळाचे खरं तर बरेच फायदे आहेत. आणि बाहेरून आलेल्या पाहुण्यावर गुलाब पाणी शिंपडल्यामुळे त्याला प्रसन्न वाटतं. तुझ्या प्रत्येक कृतीमागे केवढा विचार असतो ग कावेरी. आणि हीच तुझ्यातली गोष्ट आवडते मला. तू माझी निवड अगदी सार्थ ठरवलीस. जरा केबिन मध्ये येतेस का? मला बोलायचंय तुझ्याशी. साहेब थांबा थांबा. काय हे सगळं? गुलाब पाणी याने साहेब तुम्हाला प्रसन्न वाटेल. हा आपला संस्कृतीचा भाग आहे असं कावेरीताई म्हणाल्या. सगळे कपडे खराब केले. माझी इम्पॉर्टंट मीटिंग आहे. काय करू आता? तुझ्या कावेरीताईची फालतूगिरी माझ्यापासून लांब ठेवायची. हा उचलेस. सर हे घ्या. हे काय? सर, गुळाचा खडा देणं हे आपल्या संस्कृतीमध्ये आहे. आणि गुळ खाल्ला की आपल्या शरीरातली ऊर्जा पण वाढते. माणूस बाहेरून दमून आलेला असतो, त्याला गरज भासते ना ऊर्जेची. आणि सर, गुळाने हिमोग्लोबिन पण वाढतं. स्टॉप इट यार, जस्ट स्टॉप इट. काय सगळं? सर ते कावेरी. मला चालेल. हे घ्या. मामा आलो आलो. कावेरी, अगं ऑफिस मधली सगळी माणसं खूप खुश आहेत तुझ्यावर. खरंच तुझं कौतुक करावं तेवढं थोडं. खरं तर ना, मला अजून काही बदल सुचतायत. हो मग सांग ना. हे बघ, जे तुला सुचतंय ना ते अगदी निसंकोचपणे सांग. आणखी एक गोष्ट करायची मला. आपण माहेरच्या चहाच्या सगळ्या आउटलेट्स मध्ये जाऊया. एकदा सगळीकडे जाऊन बघ तू. तिथेही तुला जर काही बदल सुचत असतील तर तेही सुचव मला. चालेल. हॅलो ताई, मी बच्चू बोलतोय. हा बोल बच्चू. तू लवकर आधी राजच्या केबिन मध्ये ये. का? काय झालं? अगं राज, तू ये ना लवकर, प्लीज ये लवकर. राज? काय झालं राजला? तू आधी इथे ये ना. अरे काय झालंय बच्चू? अगं तू इथे ये, मग कळेल तुला. लवकर ये प्लीज. ठीक आहे येते.
काय झालं? काही माहित नाही काय झालंय. चल. राज, अरे काय होतंय तुला? अरे सांग सांग ना, बरं वाटतंय का? अरे सांग, काहीतरी बोल. राज, बरं वाटतंय का? काय झालं? काय झालं बघू? काय झालं राज? राज बघू. अरे काय होतंय? अरे काय झालं? काय झालं राजवर्धन? अरे बापरे, काय झालं तुझ्या चेहऱ्याला? या काकूंना विचार काय झालंय ते. यांच्या त्या फालतू रोज वॉटरच्या आयडियामुळे झालंय हे सगळं. इचिंग होते मला, अख्खा फेस बर्न होतोय माझा. पुढच्या हाफ एन आवर मध्ये ना क्लायंट्स येणार आहेत मला भेटायला. इम्पॉर्टंट मीटिंग आहे माझी. सो व्हॉट शुड आय डू? हा असा मंकी फेस घेऊन जाऊ त्यांच्या समोर? नाही सिरियसली, तुमच्या संस्कृती आणि परंपरेचा हा जो काही मॅडनेस सुरू आहे ना, तो अनबेरेबल होत चाललाय. आता सगळं डोक्यात जात आहे माझ्या. हे बघ राजवर्धन, शांत हो बाळा तू. नाही काही ऐकायचं नाहीये मला. आता काही ऐकायचं नाहीये. हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबायला हवंय. आतापर्यंत खूप सहन केलं, यापुढे नाही टॉलरेट करू शकत मी. राजवर्धन तू शांत हो, ऐक माझं. काय शांत होऊ? काय मीटिंगचं काय करू सांग मला आता. आजच्या मीटिंग नंतर आपल्या दुसऱ्या आउटलेटला व्हिजिट द्यायची आहे मला. इव्हिनिंगला डेटला जायचं. नाव यू टेल मी व्हॉट टू डू. नाही, बाकी सगळं ठीक आहे, पण संध्याकाळी डेट, हे डेट प्रकरण तू कसं जुळवतो सांग ना जरा. काय ना, भाचा लग्नाला आलाय आणि बच्चू मामाला मामी नाही मिळाली. बरं दिसतं काय? मामा गप ना, नको ना टॉपिक चेंज करूस. नको ना. या काकूबाईंनी हा जो काही मेस घालून ठेवलाय ना, त्यावर सोल्युशन द्या आता काहीतरी. राजवर्धन ऐक माझं, आपण डॉक्टरकडे जाऊया. नाही नाही, मी अजिबात डॉक्टरांकडे जाणार नाहीये. आय विल नॉट चेंज माय स्केड्यूल ॲट ऑल. नाही, हा जो काही प्रॉब्लेम झालाय ना, तो तुमच्या संस्कृतीमुळे झालाय. आता तुम्हीच तुमच्या संस्कृती आणि परंपरेतून यावर काहीतरी सोल्युशन शोधून काढा. खूप शो ऑफ करता ना तुम्ही. मग त्याचं सोल्युशन पण द्या ना मला आता. हा, पुढच्या 20 मिनिटात जर यावर सोल्युशन नाही सापडलं, मी नाही बरा झालो, तर एकतर ह्या काकू इथे राहतील, नाहीतर मी. राज, तुम्ही शांत व्हा. मी करते काहीतरी. मी करते काहीतरी. इथे जवळपास कुठलं किराणा मालाचं दुकान आहे का ग? किराणा? आता ते कशाला हवंय? काही मागवायचं होतं का तुम्हाला? अगं एक घोळ झालाय. ते गुलाब पाणी शिंपडलं ना राजवर्धन सरांवर, त्याची रिॲक्शन आली आहे. ओ नो, तरी वाटलंच होतं मला. असलं काही झालं तर प्रॉब्लेम होईल. म्हणजे गुलाब पाण्यामुळे सहसा असं नाही होतं ग. सॉरी, ते काय झालं ना, मी गुलाब पाणीच मागवलं होतं, बट मला ते नाही मिळालं. म्हणून मी रोज परफ्यूम पाण्यात मिक्स करून दिलं. अगं नेहा, असं कशाला केलंस तू? निदान मला सांगायचंच तरी. त्या परफ्यूम मध्ये जी केमिकल्स असतात ना, त्यामुळे ही रिॲक्शन येते. तरीच म्हटलं गुलाब पाण्यामुळे कशी काय रिॲक्शन आली. प्लीज प्लीज कावेरी मॅडम, पण हे माझ्यामुळे घडलंय, कुणाला सांगू नका, नाहीतर माझा जॉब जाईल, मला फायर करते. नाही, मी कुणाला नाही सांगणार आहे. आता आधी राजवर्धन सरांना बरं वाटणं महत्वाचं आहे. मग तुम्हाला सांग, आता कुठे आहे किराणा मालाचं दुकान? हो आहे ना, जवळच आहे. चल दाखव मला, चल. अहो, चहा घ्या. दे. काय हो, कावेरीचा काही फोन वगैरे आला का? नाही, काल झालं होतं बोलणं.
पण आज काही फोन नाहीये. आता दिवस दिवस महिने महिने फोन यायचं कमी होणार. हळूहळू आई बापाला पण विसरून जाणार ती, ओळख सुद्धा दाखवणार नाही. पैसा आला ना की माणूस नातीगोती विसरतो. आता वाट बघत बसा तिच्या फोनची. ती कसली करते फोन. पैसा आलाय ना, बक्कळ पैसा मिळणार ना आता, मग ती उधळत बसणार. जळलं मेले लक्षात ते. मग फोन करायची आठवण कशी असणार तिला तुम्हाला? हा? सुलभे, लोकांचं कसं आहे ना, हाताने चंदन उघडतात आणि तोंडातून मात्र धोत्र्याच्या बिया चोखतात. माझी कावेरी तशी नाही हो, ती सरळ मार्गी आहे. हो हो हो, माझी कावेरी तशी नाही म्हणे. 2 दिवस झाले जाऊन फोन यायचे बंद झाले. पुढे आई बापाला ओळख सुद्धा दाखवणार नाही. बघा बघा तुम्ही. हो सासूबाई, मी आत्ता फोन केला ना तर लगेच उचलेल बघा. हो हो, करा करा, बघा उचलते का बघा. हा हा, दाखवतोच बघा तुम्ही. मला सांगू नका, मला माझी पोरगी कशी आहे माहिती आहे. मला शिकवत आहे.